बघा नियम आणि अटीचं पालन करणं किती महत्त्वपूर्ण, त्यांनी सुद्धा ते पालन केलं. असं नाही आहे की ती सांगू शकतात आमच्याकडे कमी आहेत, कारण की 24 आवर्स कार्यरत आहे. कधी इमर्जन्सी कॉल आला तर प्रत्येकाला जावं लागतं, तो अटेंड करावा लागतो. तरीसुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय पोलीस अधिकारी आज बसलेत. त्यांच्या संघाचे 12वे प्रतिनिधी म्हणून आपलं स्वागत आहे. फलंदाजी धुरावात आहेत पिंपळे साहेब आणि पहिला पॉवर प्ले आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 गजच्या बाहेर. नियम आणि अटी या सर्व संघांना सारख्या आहेत. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. यावेळी उजव्याष्टीच्या बाहेर थोडासा हळूवार टाकलेला चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात चेंडू पण आरतीकडे लागून यष्टीच्या हातात चेंडू सोपवतोय, विसावतोय. निर्धाव चेंडूनी इथे होते सुरुवात. पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकता डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक आणि डीप लॉंग ऑन लेग साईडला 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर 30 गज याच्या बाहेर. पिंपळे साहेब शॉर्ट रनने येत आहेत. यावेळी आखूट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षावेळी चुकतोय, बीट होतोय बॅटर, संपर्क होत नाहीये. परंतु 4 धावा मिळतील का? डीप टर्नचं क्षेत्र खाली आहे. पायाने अडवायचा प्रयत्न, अडवलाय तो, ढकललाय चेंडूला, लाथळलाय चेंडूला. आणि चव्हाण साहेबांनी किती अंतर कापलं बघा. शेवटी माहित होतं आपल्याला हात लावता येत नाही, मग त्यांनी पाय लावला. हाताने चेंडू हाताळतात, पायाने चेंडू लाथळतात. बरोबर अडवलाय. 2 धावा तर नक्की वाचवल्या. पण फलंदाज एवढा ठीकसा काही खेळत नाहीये. चेंडूची पहिल्यांदाच गती कमी केली आहे, वेग कमी केलाय, स्लोअर वन आणलाय पिंपळे सरांनी. आता ताबडतोब चव्हाण साहेबांना तिथून हटवून आता शॉर्ट कव्हरला ठेवलाय. फार चांगली व्यूहरचना. आता बघा डीप कव्हरला खेळाडू आहे. 3 खेळाडू नाही 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर लागतात पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे आता डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूला सर्कलमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाच 4ची व्यूहरचना असावी. 5-4 पंच सांगतात बघा. 5-4ची व्यूहरचना कधी 5 इकडे 4 तिकडे 6 एका बाजूला नको. तर मी राऊंड द विकेट. पिंपळे साहेब पुन्हा एकदा डावखुऱ्या फलंदाजाला शॉट ऑफ लाईन चेंडू पूल केलाय. चांगला फटका आहे. बॅटच्या मधोमध घेत चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आणि हा येतोय पहिला चौकार. चार नेहमी सराव करत नाहीत, पण हे जे परीक्षा देतात ना, या परीक्षा फार चांगल्या असतात. बिना क्लास फर्स्ट क्लास आहेत. यावेळी बघा चेंडू कुठे, बॅटमन कुठे, खेळ ना काशी. चेंडू आला इकडून. हा चांगला टप्पा ठेवलाय पिंपळे सरांनी. यावेळी बरोबर पिंपळे साहेबांनी चेंडूला पुढ्यात सोडलं. जरा मंद गतीचा चेंडू सोडला, थोडा टर्नही मिळाला. फलंदाज जागेवरूनच बिगिट करण्याच्या प्रयत्नात मिसहिट करतोय, संपर्क होत नाहीये. यावेळी बघा हवेत टाब्या आणि झेल आहे का चव्हाण साहेब. ओ ब्यूड ओळा कॅच, वेल जस्ट कॅच. पहिला धक्का संघाला. काय सेलिब्रेशन आहे. गुड कॅच चव्हाण साहेब. क्या बात है, क्या बात है. आसान नाही हा मौका. डोक्यावर चेंडू चढल्यानंतर डोळ्यावर सूर्य येतो, कारण सूर्य येणार. त्याच्या डोळ्यात डोळे घालून हा झेल टिपणं म्हणजे साधारण नाही. याला म्हणतात वेल जज कॅच. आणि पिंपळे साहेबांना मिळतंय पहिली सफलता. फर्स्ट विकेट. ब्रेक थ्रू पाहिजे होता, ब्रेक थ्रू मिळालाय. दोन्ही फलंदाजांना वाटत असेल चला काय आपल्याला नेहमी न सराव करत नाहीयेत, आरामात जिंकू. पण दिसतं तसं नसतं गड्यांनो, म्हणून जग फसतं. हे टीव्हीवर क्रिकेट बघतात, रिअल क्रिकेट खेळायला वेळच कुठे, वेळच मिळत नाहीये. पण ह्यांचा जो फिटनेस आहे हा
इतर कैक पटीने आज सरस आहे. बघा एकही असा लिचापेचा खेळू आणणारच नाहीत पिंपळे साहेब. ओव्हर द विकेट यावेळी कट केलाय कव्हर क्षेत्रावरना डोक्यावरना कव्हरच्या चेंडू जात आणि किती वेगामध्ये गेले बघा चेंडूच्या मागे. चेंडू अडवला आणि थ्रो केला. मजबूत खांदे मजबूत इरादे. श्रो येतोय बॉलिंग एंडला पिंपळे साहेबांकडे. षटक होते यावेळी पूर्ण. पहिली सफलता पिंपळे साहेबांना मिळाली आहे. षटक चांगले त्याने हाताळलंय. एक चौकार जरी आला तर धावसंख्या पहिल्या षटकानंतर 1 गडी बाद 9 धावा. बघा आता दुसरं षटक त्यांच्याकडे. गारडे हे जे आहेत ज्यांनी चेंडू मगाशी अडवला हे या संघाचे सर्वात महत्वपूर्ण दुवा आहे. आणि आता पहिलं षटक पूर्ण 1 गडी बाद 9. चांगलं षटक हाताळलं पिंपळे साहेबांनी. एवढं नक्कीच रेमी सराव नव्हता तरी बरोबर चेंडूला सोडलं त्यांनी. टॉस केला चेंडूला. कधी मंदगती स्लोअरवन चेंडू हाताळला तर कधी त्यांनी पुढे चेंडू टाकला फ्लोरल लेन टाकला कधी शॉर्ट लेन टाकला. व्हेरिएशन आणलं. 9 धावा. आणि आता दुसरा गोलंदाजीची धुरा वाहतोय. कमान सांभाळत आहेत सुरेश बेल यांच्या हातात कमान दिली आहे दुसऱ्या षटकाची. क्षेत्ररक्षण बघा आता पांगवण्यातील क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचं बंधन उठलंय. आता 5 खेळू सर्कलच्या बाहेर लावू शकता. रिंकू वा आणि त्यांना रिंकू म्हणून फार टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हातात चेंडू दिलाय. वेल बॉल आणि तेवढा चांगला फटका. जागेवर चेंडूला खेळलाय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण तर पाहता येत नाहीये आजवे. त्यांच्या हातून चेंडू सुटतोय आणि ह्या 4 धावा. रिंकू यांचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय जमीन लगत. अलॉंग विथ द कार्पेट डीप स्क्वेअरला. थ्रो बघा काय जबरदस्त आहे. ओ गुड थ्रो. चांगला थ्रो. चांगला चेंडू हाताळला पकडला थ्रो केला ताबडतोब. चांगली फेकी म्हणावं लागेल. चांगला थ्रो डीप स्क्वेअरच्या क्षेत्रातून सरळ विकेट किपर यांच्या एस्टेन टॉप ऑफ द बेल्स. 2 धावा निश्चित. रिंकू पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतायत. अकुटमध्ये चेंडू यावेळी आरामात खेचलाय चेंडूला डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. लॉंग लेगच्या डोक्यावर. चौकार का षटकार बघूया. षटकार द बिग 6. रिंकू यांचा पुढील चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. फलंदाज तयार नाहीत त्यामुळे चेंडू परत टाकावा लागेल. अंपायरचा इशारा येतोय. दरम्यान रिंकू हा हवेत आहे उंच आहे आणि झेल आहे का बघूया. हा सुद्धा ही झेल सुटलाय. नजर होती चेंडूवर. बॉडी पोझिशन
चांगली होती, चेंडूच्या मागे आले पण नजरटी आणि मग झेल सुटला, दुर्घटना घडली. आजवे, आजवे यांच्या जागेवर दुसरे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले, त्यांच्याकडून क्षेत्ररक्षणात थोडी चूक झाली. दरम्यान षटक पूर्ण होते दुसरं. धावसंख्या धावफलकावर 29 धावा. या षटकात एकूण धावा आल्या 20 रन्स इन सेकंड ओव्हर, 20 धावा. त्यामुळे आता महागडे षटक ठरलं आणि आता या संघाचा कापरवाडी पोलिसांचा सर्वात महत्वपूर्ण खेळाडू गारवे चेंडू हाताळतात. गारळे, एकूण धावसंख्या 30 झाली आहे, माफ करा. 21 धावा या धावा षटकामध्ये आल्या आहेत. 2 षटकार आणि 1 चौकार या षटकामध्ये आपण पाहिले. गारवे वन ऑफ द बेस्ट प्लेअर क्रिकेट आपण यांना खेळताना बराच वेळा बघितलं. गारळे यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे क्रिकेट सेन्स चांगला आहे. आज चांगलं षटक पिंपळे साहेबांनी हाताळलं होतं. त्यानंतर थोडा मागणं षटक आपण पाहिलं 21 धावांचं, एकूण धावसंख्या 30. गारळे यांनी क्षेत्ररक्षण बघू कसं तैनात केलंय. शॉर्ट कव्हरला पिंपळे साहेब आहेत, थर्डमॅन आहे, मिड ऑफ सर्कल मध्ये आहे. हा पोल केला यावेळी डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण, वेल टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण आणि जमीन लगत थ्रो केलाय पण बरोबर बॉलिंग एंडला. आता बघूया आपण नक्की काय घडेल आणि काय बिघडेल, कारण की इथे कमीत कमी 40 धावांच्या जर तुम्ही रोखलं बॅटिंग करण्याला टीमला तर विजयाचा मार्ग. यावेळी पॅडल शॉट, नाईस लुकिंग शॉट, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, खाली क्षेत्रामध्ये चेंडूवर ढकललं आणि चेंडू जाईल सीमारेखा पार. मिळतील धावा पुऱ्या 4. आणि बरोबर त्याला खेळून काढला. पॅडल शॉट ज्याला आपण म्हणतो. फाईन लेगचं क्षेत्र खाली होतं त्यामुळे डाव्या बाहेर तुम्ही चेंडू टाकू शकत नाहीत आणि बरोबर 30 क्षेत्र निवडलं, तिथून चेंडूला धाडलं, चौकार येतोय. धावसंख्या आता वेगात पुढे सरकते. गारडे ओव्हर द विकेट मारा करतायत कॉमेंट्री बॉक्स कडनं. हा बघा परत खाली क्षेत्र, लेग साईडला तुम्ही चेंडू टाकू शकत नाही. तुम्हाला वारंवार हीच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. अडवलाय चेंडू, गोल स्टॉप, थर्डमॅन वरनं डीप फाईन लेगला जाऊन चेंडू हाताळला. 2 धावा नक्कीच. फलंदाजाला वाटलं आरामात चेंडू जाईल परंतु नाही, मागून वेगामध्ये आले. चित्याची चपळी पाहायला मिळाली गर्जी यांच्याकडनं. 2 धावा. दरम्यान क्षेत्ररक्षणात बदल संभवतोय. बरोबर बघा आता फाईन लेगच्या इथे पिंपळे साहेबांचं चांगलं नेतृत्व पाहायला मिळतंय. पाहिलं फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे, फलंदाज तिथे वारंवार धावा काढतोय. गोलंदाज आपला डावेष्टीच्या बाहेर मारा ठेवतोय. मग बरोबर गाड्याला जागा भरल्या, डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक टाकला. आता बघा क्षेत्ररक्षण डाव्या बाजूला, लेग साईडला, ऑन साईडला फार जास्त क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान गोलंदाज गारळे, फलंदाज कोण आहे? सागर. हा हवेत चढवलाय फटका, ठीकसा नाही बसलाय, बॅटवर येतोय मिस्ट्रोक, परत 1 बाउन्स लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, पुन्हा एकदा येतोय चौकार. फलंदाजी सागर भरतोय धावांची घागर. दरम्यान गारडे आता वेगाने येत आहेत. हा स्लॅश केलाय चेंडूला, जागेवरून डीप दरम्यानच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय, वेगाने जातोय आणि क्षेत्ररक्षक काही थांबू शकलाय कारण शेवटची शर्यत जिंकली चेंडूने आणि चौकार. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. त्यांचं षटक सुद्धा महागडे ठरतंय एवढं निश्चित. दरम्यान हा चेंडू हा हवेत चढलाय, मिस्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक चव्हाण साहेब आहेत.
गोलंदाज येतोय आणि हा झेल होता कोणाचा, घ्यायला गेलो कोण आणि झेलही सुटला. हा झेल म्हटला तर चव्हाण साहेब यांचाच होता, पण गाळे स्वतः गोलंदाज गेले, उत्साह जास्त होता, पण त्यामुळे झेलही सुटला, धावाही मिळाल्या, जीवनदानही मिळालं. दोन धावांमुळे धावसंख्या बघूया आपण काय झाली आहे ती. 47. काय पिंपळे साहेबांनी पहिलं षटक हाताळलं होतं 9 धावांचं, दुसरं 21 धावांचं आणि तिसरं आलं तेही महागडं 18 धावांचं. आता वेगाने धावसंख्या वाढते, शॉर्ट षटक मार्ग असते, लास्ट ओव्हर, डेप्थ ओव्हर, मुंबईच्या भाषेमध्ये म्हणावं तर क्रिकेटच्या भाषेमध्ये हाना मारीचं षटक. इथे फलंदाज एकच गडी बाद झालाय. पिंपळे साहेबांनी यश मिळवलं होतं, चव्हाण साहेबांनी झेल टिपला होता तो. पण खरंच कापरवाडी पोलीस स्टेशनच्या संघाचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी. सॅल्यूट ऑफ युअर एनर्जी, सॅल्यूट तुमच्या उत्साहाला आणि तुमच्या एनर्जीला. हा डावेटीच्या बर्राचं बाहेर, पंचांनी सांगितलं दोन्ही हाता येत्या समांतर, चेंडू मुळी आहेच अवांतर, वाढी स्वरूपात एक धाव येणार. हा कडक फटका आहे, पूल आहे, झेल आहे आणि हा टिपला गेलाय. गाळे यांची नजर चेंडूवर चांगली, शरीराचं संतुलन चांगलं आणि दुसरा धक्का. तिथून मैदानात येताना दरम्यान यावेळी बघूया गाळे साहेब यांच्याकडून होते. इथे चुकतं म्हणता येणार नाही, परंतु षटकार येतोय. दरम्यान हा चांगला फटका आहे, जमीन लगत आहे, लॉंग ऑनला आहे, एक धाव मिळते. 2 धावा पूर्ण आणि तिसरी धावेसाठी जाणार एवढं निश्चित. शॉर्ट षटक आहेत आणि धावचिती होतील निश्चित. बॉलिंग एंडला तिसरा गडी धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय. दरम्यान हा मोठा फटका आहे, परंतु चुकलेला आहे. गाळे ऍक्शन मध्ये, ओ सेकंड मध्ये हा झेल टिपलाय, गडी बाद. सेकंड अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपण्यात यशस्वी. चांगला टिपला, यश मिळते, परंतु विकेट बऱ्याच गेलेत. आता 4 गडी बाद झालेत, परंतु धावसंख्या बघूया आपण. 56 अब तक 56. यावेळी काळा हा लेग साइडला हाही झेल आहे आणि हा अप्रतिम टिपला, हा नाईस वेल जस्ट कॅच.
आता गोलंदाज हॅट्रिक वर. जर हॅट्रिक जर तुम्ही घेतली तर आपल्याला मिळतील लाख लाख शुभेच्छा. पण या शुभेच्छांपेक्षा आपला पराक्रम मोठा आहे, कारण की हॅट्रिक साध्य करणं रेग्युलर संघासमोर साधी गोष्ट नाहीये. हो, ही जवळजवळ हॅट्रिकच होती आणि बॉलिंग एंडला धावचीत होतील का? ओ, या बॉलिंग एंडला बरोबर त्यांनी कॉल केला होता. का अप्रतिम षटक हाताळल्या. ओ ओ, 8 बॉलिंग परफॉर्मन्स. 4 षटकानंतर धावसंख्या बरोबर धावफलकावर 56 आणि लक्ष मिळते 57 धावांचं. 57 टार्गेट. सनमीची जोडी मैदानात पिंपळे साहेब नॉनस्ट्रिक ग्रीनला आपण पाहताय. हा पहिला चेंडू डावीच्या बाहेरून निघतोय का वरून जातोय बघूया. यस, वरून जातो का बाहेरून. यस, वरून गेलाय. बाय स्वरूपात धावपंचाने दाखवली आहे. खातं उघडलं गेलं. ज्यांनी गोलंदाजीत आपली कमाल दाखवली ते
पिंपळे साहेब आता स्ट्राईक एंडला. लक्ष 56चं नाही 57 आहे. कापरवाडी पोलीस स्टेशन हा डॉट डिलिव्हरी येते. हा डॉट डिलिव्हरी येते. आम्हाला अभिमान आहे आपला, आमचे गर्व आपण आहात. कापरवाडी पोलीस स्टेशन दरम्यान राऊंड द विकेट व्यावसायिक गोलंदाज आहेत. हा शॉर्ट ऑन पोल आणि अडवला गेलाय सर्कलमध्ये. एक धाव निश्चित. धावसंख्येचं खातं तर उघडलं स्वतःचं वैयक्तिक. संघाच्या धावा 2. वेळ नसताना सुद्धा वेळ काढलात. काही जण लक्षात राहतात, तुम्ही म्हणता आमच्या हृदयात राहाल एवढं निश्चित. दरम्यान हा चेंडू हा पाकफुटला जाऊन पोलकरचा प्रयत्न शॉर्ट लेगला अडवला जातोय. एक धाव निश्चित मिळते. काय सांगावं, धावपळीच्या जीवनामध्ये आजकाल वेळ कोणाला असतो. धावपळीच्या जीवनामध्ये वेळ कोणाला असतो. कापरवाडी पोलीस स्टेशनला तर बिलकुल वेळच नसतो. तरी तुम्ही आज वेळ काढलात. काही जण लक्षात राहाल, तुम्ही मात्र आमच्या हृदयातच राहाल, हृदयातच राहाल. हा डॉट डिलिव्हरी येते. व्यावसायिक क्रिकेट वेगळं, नेहमी खेळणं वेगळं. विकेट जाते का बघूया. षटक होते पूर्ण. पण आपण आलात आणि खेळाचा रंग भरला. आपण सुद्धा या स्पर्धेचा अंग झालात. त्याबद्दल तुमचं आभार नाही, आभार परकीयांचं आपलं अभिनंदन आम्ही करू. खरंच आज 7 धावा आल्या. आता करायच्यात फक्त 50. फक्त 50. अरे 50 तो फिगर है. आपकी जिगर सबसे बड़ी है, जिस जिगर से आप खेल रहे हैं. चला गोलंदाज आता एवढा व्यावसायिकपणा गोलंदाज दाखवतोय. हा जर बसला तर गेला असता डायरेक्ट कुठल्या कुठे. पण चांगला पवित्र आविर्भाव, चांगला अप्रोच, फारच चांगला पॉझिटिव्ह. मोठे फटके पाहिजेत, ते आले पाहिजेत, नक्कीच आले पाहिजेत. गोलंदाज मंगलमूर्ती कॅप्टन आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स कॅप्टन. हा चुकतायत फटका. मंगलमूर्ती आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स कॅप्टन नाणेफेकीसाठी दोघांनी यावं. महालक्ष्मी स्पोर्ट्स बी आणि मंगलमूर्ती नाणेफेकीसाठी आपण त्वरित यावं. लास्ट कॉल आहे आपल्याला. दरम्यान तिसरा चेंडू हा कनेक्ट बघा आणि पाठवला डायरेक्ट. जमा 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 षटकार. पावर, ताकद, इरादा, नेक. चेंडू बाहेर. हा पायावर आदळतोय. यॉर्कर लेंथ एक धाव मिळेल. धावची निश्चित बॉलिंग एंडला. षटकार एवढा लांब होता, पण आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून परत आहेत सलामीचे फलंदाज. आणि ते रेग्युलर शूज मध्ये आहेत बघा. महालक्ष्मी बी, मंगलमूर्ती, महालक्ष्मी लवकर या. हा चांगला फटका आहे, सर्कल मध्ये अडवला जाईल. एक धाव मिळते. पिंपळे साहेबांनी एकेरी धावांनी धावफलक खालता ठेवलाय. धावसंख्या बघूया. 13 धावा, एक गडी बाद. गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स क्रिकेट. आखूड टप्पा आहे. कट करतात. कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू निघतोय. स्वीपर कव्हरला. एक धाव मिळेल. दुसरी धाव घातक आहे, जोखीम आहे. पाहिलं लगेच आपले पाय क्रीज मध्ये खेचतायत. 2 षटकं पूर्ण होत आहेत का बघूया. हो निश्चित होत आहेत. 2 षटकं 14 धावा.
एक गडी बाद धावफलक दर्शवतोय. काही झालं तरी लक्ष मोठं आहे, पण आपलं लक्ष एकच, समाजाचं संरक्षण. आणि आज तेच करताना हेच समाजाचे रक्षण करणारे रक्षण करते आज मैदानात आपण पाहतोय. दरम्यान तिसरं षटक. व्यावसायिक क्रिकेट आहे, परंतु हे रेग्युलर नाही आहे. त्यावेळी बघा बिगिट करायचा प्रयत्न, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, नो, परत टाकला जाईल चेंडू. बरोबर आहे. पंचांची काय बिशाद क्रिकेटचं प्रदर्शन करतोय. मंगलमूर्ती वन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड. पुढचा निर्णय टॉसच्या इथून आपण पाहतोय. दरम्यान एक धाव मिळते. हळूहळू हा संघ क्षेत्ररक्षण करणारा कॅप्टन 11 विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय, परंतु कापावळवी संघ हा सामना एन्जॉय करतोय, आनंद घेत आहेत क्रिकेटचा सर्व खेळाडू, अधिकारी, कर्मचारी. यावेळी चांगला टप्पा, चांगली दिशा, व्यावसायिक गोलंदाज आहे, लेंथ लाईन चांगली सोडतोय आणि नेहमी सरावात नसणारे पिंपळे साहेब आज बरोबर फटका खेळण्यासाठी पुढे सरकवले, परंतु आणि बरोबर आता स्टेप आउट होत आहेत. आणि यावेळी ठीक सुद्धा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वाईड चेंडू आहे, अवांतर, पण त्यांचा प्रयत्न एवढा चांगला आहे. कोशिश नेहमी करावी कशिश के साथ. हा चांगला फटका, संपर्क झालाय, बॅट बॉलचा चांगला अडवलाय, तेवढा चांगला थ्रो, परंतु ठीकसा विकेट गोलंदाज गॅदर करत नाहीये, त्यामुळे पिंपळे साहेब क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतायत. दरम्यान हा चेंडू एवढी बॅकफुटला खेळलाय, परंतु येतोय चेंडू लॉंग ऑफला. ठीकवर बॅटवर ठीकसा आला नाही, कट करायला गेले कव्हरला, चेंडू आला लॉंग ऑफला, थांबून आला चेंडू ते पण निश्चित. दरम्यान गोलंदाज राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, माफ करा. यावेळी परत नॅचरल डिलिव्हरी, टप्पा पडल्यावर चेंडू बाहेर निघेल, नैसर्गिक चेंडू असतो. डावखरा गोलचा चेंडू मधल्या स्टोन बाहेर जाणार, त्यामुळे उजव्याच्या बाहेरून उभं राहिलं तर मग चेंडूचा संपर्क होईल. हा पोल केलाय, चांगला फटका आहे, ब्युटिफुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. एक धाव. षटक होतोय इथे पूर्ण. 3 षटकांचा धावसंख्या होते ती एक गडी बाद, 19 धावा, 19 फॉर 1. शेवट षटक मार्गस्थ, लक्ष बरच दूर आहे, पण आपण आलात, खेळलात, आपला सहभाग दर्शवलात, या स्पर्धेचा आपण भाग झालात, त्याबद्दल कापरबावडीचे जाबाज पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. दरम्यान शेवटचे षटक, हा सुद्धा राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय, फुल टॉस, परंतु ठीकसा बॅटवर आला नाही, धाव घेण्याचा प्रयत्नही नाहीये. काय असतं, काही काही जण डायरेक्ट परीक्षेला बसतात, त्याच्यातला हा प्रकार आहे. हे बिना क्लास, कापरवाडी पोल्युशन आहे फर्स्ट क्लास. दरम्यान हा चेंडू, हा चांगला फटका, कडक आहे, क्षेत्ररक्षक आहे, आणि काय बिशा झेल टिपायची, झेल सुटलाय बघा. आज इथेही जल सुटले आणि तुम्ही प्रोफेशनल असून तुम्ही जल सोडताय. पण चांगला तडाखा होता, पिंपळे साहेबांच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हा लेग साइडला घे भरारी, हा झेल टिपलाय, चांगला टिपलाय, वेल जज कॅच, डीप स्क्वेअर लेगला. वेळ क्षण शिल्लक आहे, परंतु आपल्या वेळच नसतो. 24 आवर्स कार्यरत, 24 तास ऑन ड्युटी असताना सुद्धा आज मैदानात खेळतायत, एन्जॉय करतायत कापरवाडी पोलीस स्टेशनचा संघ. हा ताकद चांगली, उंची जास्त, रुंदी कमी, झेल घेतला, दिली विकेटची हमी, बॅटर बाद.
दरम्यान दरम्यान डॉट डिलिव्हरी येते. चव्हाण साहेब त्यांनी पहिला झेल टिपला होता ते आता बॅटिंगला आणि युट्यूबच्या माध्यमातून किती लाईक आल्या बघा फटाफटा फटाफटा. दरम्यान हा चेंडू हा बेट होतोय. वाईटचा इशारा पंचांकडे मागितलं. 34 षटक पूर्ण आणि टाळ्या झाल्या पाहिजेत. कापरवाडी फाउंडेशन संघ खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. आज त्यांनी आपलं प्रदर्शन केलं. जरी पराभव स्वीकारला असला तरी आमच्या सर्वांचं मन तुम्ही जिंकलं त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन.